नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत. तर आज आपला आहे संडे आणि संडे म्हटलं की सातारा, कारण की आपल्या घराचं काम चालू आहे. तर आज सोनू पण आलाय आणि इकडे लपले आमच्या प्रज्वल दादाला पण गेलेले आहेत आणि डॅडी. आम्ही एवढे सगळेजण चाललोय आणि एवढी कामं चालू आहेत ना, म्हणजे केवढी गडबड चालू आहे ना की यात्रेला फक्त आता मोजून एकच आठवडा राहिला असं म्हटलं तरी चालेल. आणि अजून आमचं घरच बनतंय, म्हणजे झालंय ऑलमोस्ट सगळं काम झालंय. फक्त जे छोट्या मोठ्या गोष्टी त्याच राहिल्यात, पण त्याच होणं गरजेचं आहे. आता दरवाजा आपण नवीन करतोय तर तो दरवाजा यायचा आहे, सगळ्या गोष्टी होणार आहेत. तर चला आता तिकडे जाऊनच बघूयात काय होतंय, कसं होतंय सगळ्या गोष्टी. तर इथे पाडेगावच्या इथं आम्ही थांबलो होतो, कारण की इथं व्ह्यू खूप छान आहे आणि शूट करण्यासारखं आहे. आणि तिकडे प्रज्वल दादा सोन्याचं शूट चालू आहे आणि माझं झालं म्हणून मी आता इकडे शूट करते. आणि तुम्हाला काहीतरी दाखवायचं होतं, मध्ये आम्हाला साप दिसला. प्रज्वल दादा कुठे गेला बघा, म्हणजे सापाचा पक्की बजी झालेली आहे. गाडी वगैरे गेलेली दिसते त्याच्या बिचाराच्या अंगावरनं, पण लय डेंजर आहे, दिसतोच एवढा खून खरे. आणि छान तसं शूट वगैरे केला आम्ही. तुम्हाला मागचा व्ह्यू दाखवतो, लय खतरनाक. हे बघा कसा आहे व्ह्यू, मला खूप आवडतं. मी जेव्हा पण जाते ना तर हा नेहमी व्हिडिओ घेते, लय सुंदर वाटतं. आणि असा रोड आणि नारळाची झाडं. काय राव, हे जे शेतकऱ्यांनी लावलेत ना त्याला हॅट्स ऑफ आहे, लय भारी केलंय जेवढं केलंय त्यांनी. नाश्ता वगैरे केला आम्ही आणि आता फलटणमध्ये ऑलमोस्ट आता पोहोचतच आलोय. आता फलटणमधून सामान वगैरे घ्यायचंय आणि मग घरी. म्हणजे बरंच घरी जाताना आम्ही कधीच असं पटकन घरी गेलो असं कधी होत नाही, कारण की आमचे जे मिस्त्री आहेत, आमचे आबा आम्हाला कंटिन्यू फोन करतात, हे राहिले ते राहिले. आम्ही आता आपले घेऊन जातो सगळे जे राहिले त्या गोष्टी. तर चलो आता दादा भेटतात. आता सगळीकडच्याच यात्रा सुरू झाल्यात आणि हे बघा कावड यात्रा म्हणजे सिंगणापूरची यात्रा बरं का. मुंगी घाटामध्ये लय थरारक गोष्टी बघायला भेटतात. आता आपल्याला जायला नाही भेटलं तर जाऊ द्या, नेक्स्ट टाईम आपण नक्की जाऊ. आणि इथे सुयश काका, सूरज दादा सगळे भेटले होते. थोड्या वेळा आम्ही गप्पा वगैरे मारल्या आणि तो म्हणत होता यात्रेला बोलवा असं तसं. म्हटलं हो, सगळ्यांना बोलणार. किट्टू दादा पण होता, सगळ्यांना बाय बाय केलं. तर आता आली मी मोळच्या घरी. तर मोळच्या घरी बऱ्यापैकी काम झाले. मी आत्ता एक जाऊन चक्कर मारून आलेले. तर चला आता तुम्हाला पण दाखवते काय काय काम झालेलं आहे ते सगळं. आणि इकडे बघा, इथं आपलं तुळशी वृंदावन होतं ना, आता ते आपण तिकडं सारून करणार आहे, कारण की गाडी यायला जायला प्रॉब्लेम होत होता. आणि हा बघा काळ्या कसा झोपला आपला काळू. काळूडान पप्पा इथे प्लंबिंगचं सगळं सामान आणून ठेवलंय. काम सुरू झाले ऑलमोस्ट. तिकडे पण एक दरवाजा केला, हा तुम्हाला दरवाजा दाखवायचा राहिला. इकडे दरवाजा केलाय आपण, कारण की मागे वगैरे जायचं म्हटलं ना की असं इकडे झाडं वगैरे लावायची म्हटली की त्याच्यासाठी असा दरवाजा करून ठेवलाय आपण हा. आणि इकडे ही आपली झाडं छान हिरवीगार झालेत. आणि इथं पण आपण ना झाडं लावणार आहे. इथं असं चुलीसाठी शेड करणार आहे छोटं. तर चला तुम्हाला आता मी घर दाखवते, मस्त झाले आतमध्ये. तर इथं आपले किचन होतं, मी तुम्हाला म्हटलं आता कॉल आला त्याच्यामुळे सगळं एकदम स्किपच केलं. तर तुम्हाला दाखवते. इकडे बघा स्टाईल पण बसवलं, छानशा अशा स्टाईल. आणि इथे आपलं सिंक. एकदा लाईटचं काम झालं की झालं. आता बहिणी त्यांची साफसफाई केली आहे, ऑलमोस्ट सगळं काम डन होत आलेलं आहे. म्हणजे आज आपल्याकडे कोणीतरी पाहुणे येतात ते दाखवते. ते तुम्ही सगळेच त्या पाहुण्यांना ओळखता. आणि चला आता बघूया. सगळा पसारा आहे, पसारा इग्नोर करा, बाकीचं सुंदर आहे. दादा कुठे? मला वाटलं दादा उतरतोय. जय शिवराय. कारण ते सगळे पुण्यातच आहेत, ते त्यांच्या कार्यक्रमाला गेले.
याला काय करायचं याला ते POP हा ते करायचं आता POP नाही करणार आहे ते शीट सिलिंग भारी वाटते इकडं टीव्हीत 12 महिने पाणी असतं बरं का. गावठी विहीर गावठी आता तरी कसं घासाला वगैरे दिलं असेल ना म्हणून. आणि आतमध्ये का तर आज आपल्याकडे आलेत सुमित दादा आणि खूप लांबचा पल्ला गाठून आलेत म्हणजे नगरवरून डायरेक्ट आपल्या साताऱ्यात आलेत. काय कसं विषय वाटलं? नाही एवढं काय नाही लांब काय नाही आपल्या गाडीला काही ब्रेक नसतं कंटिन्यू चालूच असते आपली गाडी ते मित्रांना माहिती आहे आपल्या आणि कसं वाटलं गाव आपलं? नाही मस्त छोटंसं गाव आहे. वाटलं मस्त एकदम प्रॉपर गाव आहे म्हणजे आपण ते सह्याद्री म्हणतो सह्याद्री तसं म्हणजे मला असं भारी वाटलं खरंच भारी वाटलं तसं खडकं जास्त आहे इकडं पण उन्हाळा पण जास्त असल्यामुळे अजून भारी वाटलं असं. तुम्ही उन्हाचं आलंय एकदा पावसाळ्यात या मग बघा महाबळेश्वर आणि ही गाव काय फरक वाटणार नाही तुम्हाला एवढं. पावसाळ्यात यायला पाहिजे होतं पण कडक उन्हाळ्यात आलोय कसं आहे दीदीने बोलावलं म्हणजे माझं येणं काम आहे हाय का नाही मित्रांनो. राम राम म्हणलं मी तुमचा लाडका सुमित भालेराव आज आपल्यासोबत खास पाहुणे म्हणजे आपली दीदी सायली दीदी कसं आहे भरपूर आहेत दिद्या पण ही दीदी थोडी वेगळीच आहे त्याच्यामुळं आपण दादाने आपण सगळे चाललोय जेवायला मस्तपैकी. आणि तसं पाहायला गेलं तर पॅक बसा नाही तर गावा पडतात राम रामवालीच्या गाडीतून माणसं पडतात जरा. आणि खरंच आता आहे ना लेफ्टला आता आहे ना काय झालं आता आता आणि काय झालं की आता आहे ना आम्ही येत होतो असं रस्त्याने तिथं आपल्या इथे खड्डा आहे ना आणि दारा कसं खायचं ते पॅक दारावर का पडचाल मी पण असं अरे काय झालं नेमकं खरंच वाटलंय ना खरंच वाटलं ना खरंच असं म्हटले हळू घ्या रस्ता आपल्या गावाकडचे लोक आहेत त्याच्यामुळे थोडं दबा. तर मित्रांनो आपण जेवणाला कोणाला नाही म्हणत नाही त्याच्यामुळे आपण जेवायला चाललो. खोटं बोलतात मी इतक्या वेळा म्हटले तेव्हा आलेत आता. तर आताच आमचं छानस असं जेवण वगैरे झालं तसं आपण नाही म्हणत नाही कोणाला जेवणाला पण तरी केलं. आता आमचं छान जेवण वगैरे झालं. आता दादांना भरपूर लांब जायचंय त्यामुळं त्यांना बोललं दिवसाच जावा रात्री ट्रॅव्हलिंग नको त्याच्यामुळे आता ते निघतात आहे. आणि तर आता आम्ही आलो पुसेगावला आणि मस्त असं काय घेतले चॉकलेट मस्तानी घेतली तर या सगळ्यांनी छान छान चॉकलेट मस्तानी खायला. तर तुम्ही म्हणत असाल ब्लॉग का नाही घेतला तर खरं सांगू का आम्ही शूटच पटापट घेतलं कारण की ऊन इतकं होतं की पाय इतके पोळत होते की काहीच सुधरत नव्हतं. पण आतमध्ये गेल्यावर छानसं असं देवीचं दर्शन झालं एकदम मन प्रसन्न होऊन गेलं. त्यानंतर बाहेर आलो तर आपले सगळी इन्स्टाची फॅमिली यूट्यूबची फॅमिली भेटली होती सगळ्यांबरोबर छान फोटो वगैरे काढले. यमाई देवीने औंधासूर या राक्षसाचा वध केला होता. छानसं असं देवीचं दर्शन घेतलं बाहेर आले आणि मंदिर किती सुंदर दिसतंय ना नक्की कमेंट करून सांगा. छानसं असं यमाई मातेचं दर्शन झालं. तर एवढे पाय भाजत होते ना कारण की ते आहे एकदम डोंगरावरती टोकावरती आणि तिथलं जे काय म्हणतात फरशी असेल दगड असेल खालचं एवढा तापला होता. आता पायाला ना फोड येण्याचे बाकी राहिले. खरं अशा ठिकाणी ना म्हणजे मंदिराच्या ठिकाणी वगैरे देवस्थानवाल्यांनी तर माझं खरंच त्यांना विनंती आहे की तिथं आहे ना पाण्याची सोय करत जावा. ॲटलीस्ट जी पोते हाताळताना त्याच्यावरती खरंच पाणी टाकत जावा. तर आता इथे आलोय इथे पण यमाई मातेचं मंदिर आहे तर चला आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. खूप सुंदर आहेत खूप सुंदर दीपमाळा आहेत त्या पण तुम्हाला दाखवते. आणि आज सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यामधलं हे यमाई मातेचं मंदिर औंधचं ते तुम्हाला सगळ्यांना दाखवते. आणि याचं आजी ती वरती जी देवी आहे आणि ही खालची देवी तर ह्यांचं नेमकं काय आहे? दोन्ही देव्या एकच आहेत. आणि वरची जी म्हणजे यमाई देवी जी आहे तिची औंधमध्ये 5 हे स्थान आहे.
कशी झाली यात्रा तुमची? चालू कशी झाली? झाली ना? चला चालली ना? आज आम्ही भरपूर मस्त मस्त ठिकाणी गेलोय आणि मस्त मस्त फिरलोय आणि त्याचं एक कारण आहे, मला सांगते. हे ऋषी दादा आहेत आणि थँक्स टू ऋषी दादा. ऋषी दादा थँक्यू सो मच. आज ऋषी दादांनी काय म्हणतात आणि प्रज्योत दादा पण थँक्यू सो मच ऋषी दादा आणि प्रज्योत दादांना, कारण की त्यांनी लोकेशन शोधून काढलेत, त्यांनी सगळं बघितलं आणि त्यांच्यामुळे आजच्या आपले जेवढे पण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहेत सॉरी ते बघतो या दोघांमुळे. होय ऋषी दादा बोला की काहीतरी, लाजू नका. लाजतात लाजत नाही, जाळून दर्शन काय का म्हणजे ऋषी दादा विचारायला असतात ते जरा, तर असलं काय असेल. चला आता आपण प्रज्योत दादांच्या रानात चाललोय, तर त्यांचं रान बघूयात. तुम्हाला प्रज्योत दादाची विहीर परत एकदा हा वन्स मोर. तर तुम्हाला दाखवते एकदा परत प्रज्योत दादांची विहीर. हा चला प्रज्योत दादांची विहीर बघायला. तर आत्ता आम्ही घरी आलो, खूप फिरलं, खूप ठिकाणी गेलो शूटसाठी आणि आमची खूप धावपळ चालू होती. नुसतं इकडे झालं की इकडे, इकडे झालं की इकडे असं शूट केलं आहे कम्प्लीट. खूप मस्त झालं शूट, पण सगळे छान झाले. मग शूट करून वगैरे आलो वगैरे. आता घरी आल्यानंतर बघते तर काय भरपूर अशी कामं झाली, ती तुम्हाला दाखवते. आणि आता काय इथून लगेच आम्हाला पुण्याला पण निघायचं, तो वेगळा टास्क आहे. नाही सवय आहे मला रोजचेच, आमचा काय पण असंच करतो. चला काळू शेठ, चला दिले तुम्हाला खायला प्यायला.